श्री पंजाब डक खोटारडे आहेत त्यांच्यावर बंदी घाला अशी मागणी दुसऱ्या तिसऱ्या कोण केली नसून खुद्द शेतकऱ्यांनी केलेली आहे। संपूर्ण विषय जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। श्री पंजाब डक हे जे हवामान अंदाज देत असतात, या अंदाजामुळे तो अंदाज 10-15 दिवस आधी येतो। यामुळे शेतकऱ्यांचं फायदाही होतो, नुकसानही होतो। त्यातल्या त्यात द्राक्ष बागायतदार जे आहेत, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। विषय असा होतो की द्राक्ष हे तोडणीला आलेले असतात, त्या टायमात जर का हवामान खराब होणार असलं आणि त्याच्या 10-15 दिवस आधी जर पंजाब डक यांचा अंदाज आला तर त्या ठिकाणी व्यापारी भाव पडून मागतात, शेतकरी पॅनिक होतात, पॅनिक सेलिंग होते आणि मग मोठ्या प्रमाणात जो वाढलेला भाव असतो तो निम्म्यावर येतो आणि त्या ठिकाणी भाव गडगडतात, शेतकऱ्यांची माती होते आणि पंजाब डक यांच्यामुळे आपल्या द्राक्षाला भाव मिळत नाही अशा पद्धतीची भावना द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होणं साहजिक आहे। आणि म्हणून ते शेतकरी जे 200-300-400 शेतकरी आहेत ते पंढरपूरच्या तहसीलदार कार्यालयावर गेलेले आहेत आणि त्यांनी मागणी केलेली आहे की श्री पंजाब डक यांचे जे अंदाज आहेत ते खोटे आहेत आणि त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी। त्याचबरोबर अधिकृत हवामाना व्यतिरिक्त खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांवर सुद्धा बंदी घालण्यात यावी। त्याचबरोबर चुकीची माहिती पसरवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल पंजाब डक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर चुकीच्या अंदाजामुळे झालेल्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करावी। म्हणजेच काय, ज्या चुकीच्या अंदाजामुळे नुकसान शेतकऱ्यांचं झालंय ती जबाबदारी पंजाब डक यांच्यावर टाकावी आणि त्यांच्याकडनं ते वसूल करण्यात यावी असा त्यांचा म्हणायचा अर्थ आहे। आता मुळामध्ये हवामान अंदाज हा विज्ञानावर आधारित असावा, तो कल्पकतेवर किंवा भाकड कथेवर आधारित नसावा, ही भूमिका मी वारंवार मांडत आलेलो आहे। जेव्हा 5-6 वर्षापूर्वी पंजाब डक यांची 1 तासापेक्षा जास्त मोठी मुलाखत मी केलेली आहे, त्या मुलाखतीमध्ये फिरून मी पंजाब डक यांना तिथंच आणत होतो की तुम्ही हा अंदाज कशाच्या आधारे देता, याच्या मागे काय विज्ञान आहे, याच्या मागे काय शाश्वत तंत्रज्ञान आहे, हे तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं, सरकारला सांगितलं तर तुम्हाला अजून त्या ठिकाणी भक्कम आधार मिळेल। आता ज्या पद्धतीनं द्राक्ष उत्पादकांच्या भावना तीव्र आहेत किंवा ते पंजाब डक यांना विरोध करतायत, परंतु दुसरीकडे गहू असेल, हरभरा असेल किंवा इतर पिकाचं उत्पादन घेणारे शेतकरी पंजाब डक यांच्या समर्थनामध्ये सुद्धा आहेत, हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नोट करावं लागेल, मेन्शन करावं लागेल। कारण की ते शेतकरी मोठ्या प्रमाणात पंजाब डकच्या बाजूने कमेंट करताना दिसत आहेत किंवा पंजाब डक यांच्यावरती विश्वास ठेवताना दिसत आहेत। मात्र अशा याच्यामध्ये सरकारची जबाबदारी आहे की जे लोक हवामानाविषयी अपडेट देतात, अंदाज देतात, ते कशाच्या आधारे देतात, त्यांनी इथं येऊन आमच्या समोर ते प्रूव्ह करावं, त्याचं सर्टिफिकेट घ्यावं आणि अधिकृतरित्या ते अंदाज द्यावेत। आणि दुसरा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे गल्लत होतीये कुठं माहितीये का, आम्ही अंदाजालाच 100% अपडेट किंवा 100% शिक्कामोर्तब अंदाजावरच करतो आहोत। अंदाज हा अंदाज असतो आणि अंदाजामध्ये बदल होऊ शकतो। अंदाज म्हणजे एखादी गोष्ट जर तर मध्ये होणार अशा पद्धतीचे एक भाकीत वर्तवणे, त्याला अंदाज म्हणतात। परंतु मोठ्या प्रमाणात लोक या अंदाजालाच, या पूर्वानुमानालाच त्या ठिकाणी ठाम असं मत आहे किंवा ही गोष्ट सांगितली तशीच होणार आहे अशा पद्धतीचा समज करून घेतात आणि त्यामुळे कुठेतरी नुकसान होतं। ते पंजाब डक असो, ते अजून इतर स्वयंघोषित हवामान तज्ञ असो, ते जे अंदाज देत आहेत तो आपण अंदाज म्हणून जर घेतला तर ठीक आहे, परंतु तो आपण शाश्वत म्हणून घेऊ नये। अंदाजामध्ये बदल होऊ शकतो, परंतु प्रश्न परत उपस्थित होतो की श्री पंजाब डक यांचा 15 दिवस आधी अंदाज येत असेल आणि त्यामुळे द्राक्षाचे भाव पडत असतील तर त्याच्यावर काहीतरी उपाययोजना झालीच पाहिजे। आता मुळामध्ये श्री पंजाब डक असतील किंवा इतर प्रसिद्ध झालेले स्वयंघोषित हवामान तज्ञ असतील, यांना लोक पसंती का देतात? कारण की सरकारचं जे वेधशाळा आहे त्यांचे वेळोवेळी गावखेड्यापर्यंत अपडेट पोहोचत नाहीत, मुद्दा नंबर 1। दुसरं म्हणजे त्यांचे अपडेट अतिशय हार्ड इंग्लिश लँग्वेज मध्ये असतात, त्याच्यामुळे ते शेतकऱ्यांना कळत नाहीत। त्याच ठिकाणी श्री पंजाब डक किंवा इतर जे हवामान अभ्यास किंवा अंदाज देणारे आहेत ते सोप्या भाषेत हा अंदाज गावखेड्यावर घेऊन जातात। त्याच्यामध्ये सांगण्यामध्ये थोडीफार गल्लत झाली तर त्या ठिकाणी धिंगाणा सुद्धा होतो आणि म्हणून सरकारनं जे अधिकृत त्यांचं हवामान अंदाज देण्याचे वेधशाळा आहेत, IMD असेल, तर ती सोप्या भाषेत शेतकऱ्याच्या बांधावर जर नेली असती
गाव खेड्याच्या याच्यामध्ये जर तुम्ही नीट घातली असती तर या लोकांचा जन्म झाला नसता आणि आज त्या द्राक्ष बागायतदारांचं नुकसान झालं नसतं किंवा इतर शेतकऱ्यांचं नुकसान झालं नसतं. हे पाप आहे सरकारचं आहे. मी मांडताना दोन्ही बाजू मांडत आहे. मला काय पंजाब डकवर टीका करण्यासाठी किंवा सरकारला कमी लेखण्यासाठी तुमच्या समोर यायचं नाहीये. मुळामध्ये हा अंदाज असतो, अंदाज म्हणून घेतला पाहिजे. आणि ह्या जी गोष्ट घडली आहे की एखादा म्हणजे काही प्रश्न उपस्थित होतात. पहिला प्रश्न म्हणजे काय की श्री पंजाब डक यांचे अंदाज जर खोटे असतील तर मग त्यांना इतकी प्रसिद्धी मिळाली कशी, हाही एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. दुसरा प्रश्न हा निर्माण होतो की श्री पंजाब डक हे अधिकृत नाहीत तर मग एबीपी माझा सारख्या विश्वासार्ह एका राज्याच्या इलेक्ट्रॉनिक मीडियानं त्यांना एबीपी माझा कट्ट्यावर बोलवलं कसं. तिसरा महत्वाचा प्रश्न की जर ते फुकट अंदाज देत असतील तर मातीच्या घरातून बंगल्यापर्यंतचा आणि मोटरसायकल पासून फॉर्च्युनर पर्यंतचा प्रवास झाला कसा. हे अनेक प्रश्न निर्माण होतात. याची उत्तरं मला तुमच्याकडनं कमेंट्समध्ये अपेक्षित आहेत. या सगळ्या बाबतीमध्ये सरकारकडनं, सरकारच्या हवामान खात्याकडनं, कृषी खात्याकडनं, मुख्यमंत्र्याकडनं स्पष्टीकरण येणं, स्पष्टता येणं गरजेचं आहे. तेव्हा कुठंतरी काही कंपन्या या अशा लोकांना समोर घेऊन प्रचंड शेतकऱ्यांची लूट करतात, ती लूट थांबवता येईल. आणि श्री पंजाब डक यांचा अंदाज ते एक देतात आणि हे युट्यूब किंवा इतर माध्यमातून तो 10 करून सांगितला जातो. म्हणजे श्री पंजाब डक यांनी दिलेला अंदाज आणि त्यांनी दिलेल्या अंदाजावर जे व्हिडिओ तयार होतात युट्यूबला, त्याच्यामध्ये जे थंबनेल असतात ते अक्षरशः धोधो पाऊस, ढगफुटी, वाहून जाणार, जमीन खरडणार अशा पद्धतीचं पॅनिक करणारं, घाबरणारं वातावरण असतं. याच्यावर श्री पंजाब डक यांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आणि सरकारनं सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. जे योग्य आहे, जे चांगलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, जे वाईट आहे ते थांबलं पाहिजे, लोकांची नुकसान थांबली पाहिजे शेतकऱ्यांची. आणि त्या दृष्टीनं अंदाज हा अंदाज म्हणून घ्या, एवढंच मी तुम्हाला सांगेन. धन्यवाद.